त्यांचा आपण आज इथं कार्यक्रम कशासाठी आयोजित केलेला आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं औपचारिकरित्या सांगणार. पण भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या अतिथींचं सत्कार करणं, स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं इथं बसलेल्या उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. आज बसलेले सर्वजण उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे, पण प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व याच वेगळ्या स्वरूपाचं आहे. म्हणून सुरुवातीला मला सांगता येईल एकमेव उदाहरण आहे की त्यांचं नाव बी शिवाजी आहे आणि कर्तृत्वाने ते आज मोठे झालेले आहे असं या ठिकाणी सांगतो. पण तत्पूर्वी आलेल्या अतिथींचं सत्कार करणं, स्वागत करणं हे माझं आद्य कर्तव्य समजून पण आवर्जून या ठिकाणी गायकवाड साहेब सांगता येईल मला. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, कुणला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूया मान्यवरांचे शब्दसुमनाच्या परिजाताने, शब्दसुमनाच्या परिजाताने. तर या ठिकाणी प्रथमतः पत्रकार क्षेत्रातील बुलंद असा आवाज मला वाटतं जर महाराष्ट्रामध्ये जर इथं न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुन्हा उठवला असेल तर त्यांचं ज्वलंत अहमदपूर तालुक्यातलं मूर्तिमंत उदाहरण आपलं नाव घेता येईल. त्यांचं नाव म्हणजे शिवाजीराव गायकवाड. पीक विम्याचा प्रश्न असेल, सर्वसामान्य विद्यार्थ्याचा प्रश्न असेल, कुठलीही कुणाला अडचण असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, एज्युकेशन फील्डमध्ये असेल, इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये असेल, कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तीला न्याय द्यायचं काम कोणी केलं असेल तर न्यूज चॅनलच्या माध्यमातून आदरणीय शिवाजीराव गायकवाड साहेबांनी या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण आज आपल्याला आवर्जून यांच्याबद्दल सांगता येईल की पत्रकारी क्षेत्रामध्ये नुसतं पत्रकारिताच यांनी करण्यात इथपर्यंत त्यांनी थांबले नाहीत किंवा लोकांचा आवाज, लोकांचे प्रश्न मिटवण्यापुरतेच त्यांनी थांबले नाहीत. तर पुढे जाऊन या ठिकाणी त्यांच्या क्षेत्रामधला सर्वोच्च जे काही अवॉर्ड आहे किंवा पुरस्कार आहे किंवा पदवी आहे त्याचं नाव आहे बॅचलर आर्ट विथ मास कम्युनिकेशन इन जर्नलिझम. ही पदवी त्यांनी या ठिकाणी संपादित केलेली आहे. ही एक आपल्या अहमदपूर तालुक्यातील एक गौरवास्पद बाब आहे. म्हणून यांची ही पदवीची दखल घेऊन या ठिकाणी शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान या ठिकाणी त्यांच्या पदवीची दखल घेऊन या ठिकाणी त्यांचा उत्तुंग अशा पद्धतीनं सर्वांच्या वतीनं मोठ्या उत्साहाने म्हणतात ना गायकवाड साहेब, मन करारी प्रसन्न आणि होईल सर्व सिद्धीचे कारण. सततच आमच्या देवाभाऊचं मन प्रसन्न राहते आणि छोट्या छोट्या कुठल्या कामांना माध्यमाचं एक स्वरूप घेऊन सर्वांना एकत्र कशी मूळ बांधता येईल हे त्यांचं एक ध्येय राहतं आणि त्यांना या सर्व आमच्या तरुण युवक मंडळाचे नेहमी प्रतिसाद असतो. म्हणून प्रथमतः या ठिकाणी आदरणीय गायकवाड साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी माझ्या शाळेचे सहकारी व आदर्श शिक्षक म्हणायला हरकत नाही, शिस्तीचं पालन कसं करावं ते अंगदराव जाधव सर यांच्या प्रशिक्षण प्रथमतः जाधव सरांना मी विनंती करतो की त्यांनी उत्तुंग असं व्यक्तिमत्व शिवाजीराव गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी शाळा प्लेटा बांधून या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करावं. एकदा जोरदार सरण टाळ्या कार्य केलं असेल तर त्यांचं कर्तव्य आहे आपल्या समाजाचं काहीतरी आपण ऋण द्यावं. म्हणून या हेतुपोटी नेहमीच साहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी आज प्रतिष्ठानला म्हणा किंवा युवक तरुण मंडळाला नेहमीच या ठिकाणी प्रतिसाद. त्याचबरोबर कुठल्याला पीडित असेल, शोषित असेल, गरिबाला न्याय देण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी इमानदारीने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून कष्टाचं फळ हे नेहमी मिळतच असतं. म्हणून प्रशासनानं दखल घेऊन शेवटी त्यांच्या केलेल्या कार्याची दखल या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी असिस्टंट PSI पदावर या ठिकाणी सुरेंद्र भाऊ बेबडे साहेब यांची या ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल मी आदरणीय या ठिकाणी सुरेंद्र बेबडे साहेब असिस्टंट PSI यांचं स्वागत करण्याकरता सैनिक सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी साहेबांचे या ठिकाणी फूल हार डेटा करून या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करायचं. तुम्ही यावर
हा बस ओके. या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं वातावरण नसताना स्वतःच्या कर्तृत्वाने आत्मविश्वास आपला न ढळू देता वय वाढत चाललेलं होतं, तरी पण त्यांनी कधीही ना असा विचार करता समाज हा बोलतच असतो, नाव ठेवतच असतो, पण याचा पाठीमागं वळून विचार कधीच त्यांनी केलेला नाही. एकच त्यांचं एम्स होतं, अम्बिशन्स होतं, ध्येय होतं, महत्वाकांक्षा होती की ग्रामीण भागातून आपण कुठं तर पोलीस प्रशासनामध्ये यावं आणि कुठल्या तर उच्च पदावर आपण गेलं पाहिजेत आणि या जनतेची सेवा केली पाहिजे. हाच त्याने जो काही लहानपणापासून जे काही ध्येय बाळगलेलं होतं किंवा जो संकल्प केलेला होता, ते आज ग्रामीण भागातून एक नवयुवक चेहरा म्हणजे विजय सुरनर आणि ती इथं हजर नाहीत, पण त्यांच्या रूपानं त्यांच्या भावानं जे काही त्यांना जे काही पहिल्यापासून त्यांना साथ दिलेली आहे, त्यांनाही या सत्काराचा संदेश पोहोचायला अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. पण सगळ्यात मोठा कुणाला तरी मोठं करण्या पाठीमागं कुणाचा तरी हात असतो, म्हणून हा आम्ही हेतू घेऊन प्रतिष्ठान हा नेहमी मागच्याही माणसाचा विचार करतो आणि पुढल्या व्यक्तीचा विचार करतो. हा अप्रोच किंवा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवून प्रतिष्ठानं या ठिकाणी PSI पदावर ज्यांनी गवसणी घातलेली आहे अशा व्यक्तीचे भाऊ म्हणजे अजय सुरनर यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी सुनील सुरकुटे सर यांना विनंती करतो की त्यांच्या बंधूचा या ठिकाणी मोठ्या उत्साहात सत्कार करायचा. ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे, अशाच पद्धतीनं आता या ठिकाणी कमी वयामध्ये अधिकतम क्लास न लावता ग्रामीण भागामध्ये सराव करून त्याचबरोबर स्वतः घरी स्टडी करून इतकं सोपं नाही. आता गायकवाड साहेबांना माहित आहे, कारण पत्रकारिता क्षेत्रामध्ये सगळा अभ्यास इथं त्यांना जाणीव असते. काय कष्ट करावं लागेल, काय स्ट्रगल करावं लागेल, काय संघर्ष करावा लागला हे आता साहेबांना बी आता चांगलं पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून कळत आहे. आणि अशा कष्टाच्या जोरावर आपली हार न मानता पहिल्याच प्रयत्नामध्ये आणि नावात बी कृष्ण आहे, कृष्ण आहे त्याच्या नावावरून बघा, नावात बी त्याच्या कृष्ण आहे, देवरूपी अशा व्यक्तीनं या छोट्याशा मुलानं या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये किंवा फर्स्ट टायगल आपण म्हणता येईल त्यांनी पोलीस या पदावर CRPF या पदावर या ठिकाणी गवसणी घातलेली आहे. म्हणून प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी मी संतोष काळवदे भाऊ यांना विनंती करतो कृष्णाचा प्रतिष्ठानतर्फे सुंदर अशा पद्धतीचा सत्कार करतो. जोरदार एकदा कृष्णाचा टाळ्या हात तर घालू द्यायचं ना. तसं साहेबांना कुठेतरी एक अजून मोठं तर पद मिळावं किंवा त्यांना एक साथ द्यावी म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटचे माणसं या ठिकाणी एक आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. ते म्हणजे जमादार नारायण बेंबडे साहेब यांचा यांचा सत्कार करण्यासाठी शंकरगिरी विनंती करतो की त्यांनी नारायण बेंबडे साहेबांचा सत्कार करा. प्रशांत स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. आदरणीय गायकवाड साहेब. सर्वप्रथम सर्वच महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करतो आणि बोलू नका. शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान मी गेल्या 4 वर्षापासून माझ्या नजरेनं बघतो आहे काम कसं चालतंय सामाजिक प्रतिष्ठान हे बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे.
पहिल्यांदा माझी ज्यावेळेस देवाभाऊची आणि माझी भेट झाली आणि भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानच्या संदर्भात मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी संवाद साधला की नेमकं हे प्रतिष्ठान चालतंय कसं. त्यांनी सांगायला सुरुवात केली की आम्ही प्रत्येक क्षेत्रातले माणसं या प्रतिष्ठानमध्ये आहोत, पण नेमकं ह्याला आर्थिक कोण चालवते, आर्थिक सगळ्यात मोठी जर बाब जर असेल तर ते आर्थिक सहकार्यावर चालते, परंतु कोणाचाही 1 रुपया न मागून घेता हे इतकं मोठं तुम्ही भगतसिंगाच्या नावाने जे सामाजिक प्रतिष्ठान चालवता येईल, माझ्यासाठीच नाही तर आपल्या तालुक्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अनेक वेळा मी पाहिलेलं आहे, कोणत्याही महापुरुषांची जयंती असेल त्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये, त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमध्ये जी देवी देवतांची मिरवणूक काढण्यात येते, गणपती पूजन असेल, दुर्गादेवी पूजन असेल, अनेक अशा कार्यक्रमांमध्ये अगदी हिरेरीनं सहभाग घेऊन सामाजिक प्रतिष्ठान हे काम करत असताना बघितल्यानंतर मला अनुभव आला की खरंच असेही माणसं असले पाहिजे. आणि तुमच्या कार्याची सुद्धा मला कुठेतरी प्रेरणा मिळाली की खरंच आपलाही काहीतरी वाटा असला पाहिजे, समाजाचा आपणही काहीतरी घेणं लागतो. म्हणून तुमच्याकडून सुद्धा मला काहीतरी शिकायला मिळालं आणि निश्चय केला की पत्रकारिता करत असताना आपण रीतसर आहोत का, सरळशील मार्गाने आहोत का. अनेक वेळा प्रसंग आले इथे सुद्धा, परंतु ज्यावेळेस आपल्यावरती सत्य आणि असत्य दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जातो, त्यावेळेस ज्यांची बाजू आम्ही मांडतो त्यांना खूप चांगलं वाटतं आणि कोणाच्या बद्दल जर बोलणं येत असेल तर त्यांना वाईट असतं, परंतु सत्य मांडावं लागतं. सत्य मांडणंच हे आमचा धर्म आहे. म्हणून पत्रकारिता क्षेत्रामध्ये प्रवेश केल्याबरोबर पहिल्यांदा मी ॲडमिशन केलं. BJ झालं पाहिजे, बॅचलर जर्नलिझम आपण पदवी ही घेतलीच पाहिजे, तरच आपल्या पत्रकारितेला अर्थ आहे, अन्यथा आपल्याला कोणी विचारणार नाही. आणि म्हणून आपल्यासारख्या असंख्य मित्रमंडळींनी मला मार्गदर्शन केलं आणि प्रत्येकाचा शब्द खाली न टाकता माझ्यामध्ये सुधारणा कशा करता येतील याच्यावरती मी जास्तीत जास्त भर दिला. आणि अगदी मोठेपणानं सांगावं असं वाटतं, आपल्यासारख्या असंख्य मित्रांचे तर सहकारी आहेच. आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामी सर यांचा मला जाणीवपूर्वक उल्लेख करावा लागेल, कारण जितके पत्रकार संघामध्ये सदस्य आहेत प्रत्येकांना त्यांनी ही पदवी तुम्ही संपादन केलीच पाहिजे असं त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणून आम्ही त्यांच्या मार्गावरती रूढ झालो. आणि विशेष म्हणजे मागील 4 ते 5 वर्षामध्ये पत्रकारिता करत असताना माझ्या खांद्याला खांदा लावून कायम जे पडद्यामागे राहून सहकार्य करतात, ज्यांच्यामुळे मी आज इथं उभा आहे, ते खरे माझे सारथी आहेत मासूमभाई शेख. तर त्यांची जी कला आहे त्या कलेमुळे मी तुमच्यापर्यंत आज पोहोचलो आहे. कारण माझ्याकडे बोलण्याची कला आहे, माझ्याकडे हुबेहूब मांडण्याची कला आहे, परंतु हे सगळं चित्र जे आहे कॅमेऱ्यात कैद करायचे जे काम करतात ते माझे साथी मासूमभाई शेख यांना माझं श्रेय जातं. आणि आजचा हा तुमचा आता हे काय बोला कोणत्या शब्दामध्ये, माझ्याकडे शब्दच राहिलेले नाही, कारण खूप छोटा आहे साहेब काम माझं. तितकं मी मोठा, तुम्ही इतका मोठा हा सत्कार जे केलेला आहे, यास मला पात्र समजलेला आहे आपण या सत्काराला. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि हे शॉल, पुष्पहार आणि हा फेटा जे आहे हे तुमचे माझ्यावरती जे ऋण आहेत, उपकार आहेत, शेवटच्या क्षणापर्यंत मी विसरणार नाही आणि याची परतफेड करण्याचा प्रयत्न मी करेन. तुम्हाला जरी हा सत्कार छोटेखानी जरी वाटला तर हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मला अतिशय बळ देणारा आहे, अतिशय प्रेरणा देणारा आहे. शोषित, वंचित आणि पीडित लोकांचा अजूनही आवाज बुलंद करण्याच्या या शुभेच्छा माझ्यासाठी तुम्ही दिला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब.
आणि तुमच्या पाठीवर आम्ही टाकलेली आहे. नक्कीच तुम्ही सत्य गोष्टीला वाचा पोहोचाल आणि भविष्यात सुद्धा या ठिकाणी तुम्ही सत्य घटनेवरच आधार तुमचं नाव सुद्धा ते मी वाचत असताना बघतो. आवाज बहुजनाचा त्याच्या नावामध्ये मी कसा आवाज राहतो, हा आवाज नेहमी आयुष्यभर असाच राहावा. नेहमीच प्रतिष्ठानच नाही तर इतर सुद्धा छोट्या प्रिमिटिव्ह पासून ऍडव्हान्स पर्यंतचे जे काही लोक आहेत नक्कीच तुमची दखल घेतील आणि सर्वसामान्यांना तुम्ही भविष्यामध्ये न्याय देताल. या ठिकाणी मी असे या क्षणाला अपेक्षा बाळगतो. आणि योग असा आहे गायकवाड साहेब की इथं जे बसलेली इथे काही मूर्ती आहेत किंवा इथं जे काही उठून असं व्यक्तिमत्व आहे त्यांचा आज योग आहे म्हणून वाढदिवस आहे. म्हणून आज मला आवर्जून सांगता येईल उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देऊ, उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देऊ, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देऊ आणि आदरणीय साहेब ईश्वर आपणास सदैव सुखात ठेवो, ईश्वर आपणास सदैव सुखात ठेवो हीच या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने अपेक्षा बाळगतो आणि आदरणीय बेंबडे साहेब यांना लाख 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 शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर आता विशाल काका यांचं या ठिकाणी योगायोगाने वाढदिवस आहे. आपला वाढदिवस दरवर्षी असाच नेमाने यावा. आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही आयुष्यभर असाच पाहत राहू, असाच आयुष्यभर पाहत राहू. या ठिकाणी मी सर्वांना सर्व उत्तुंग असं व्यक्तिमत्व डॉक्टर साहेब असतील, जमादार साहेब असतील, त्यानंतर गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की केक कापण्यासाठी आता सर्वांनी थोडंसं पुढे यावं आणि बर्थडे सेलिब्रेशन या ठिकाणी समोरून थोडस काय माहित नाही जाणार आहे. सगळे बेंबडे सर आणि विशाल हरा तर वजन होणार तुम्हाला काय पडसा सारा हो गायकवाड सगळं सारा हातात सोडायचं खाऊ घालते आता पुन्हा इकडे बघ इकडे फोटो ओके आवाज बहुजनांचा